हॅलो मित्रांनो, कसं आहात तुम्ही? तर स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही रील बनवायसाठी आम्ही बाहेर निघालो होतो. तर अहो म्हटले की आपण ते जे बांधकाम केलेलं आहे ना सोलरचं, तर तिथं पाणी द्यायचं आहे. तर बघा ना, आता शेजाऱ्यांनी काय करून ठेवलं आहे, सगळा दुमता करून बघा ना, तिकडून आतमधून घालून तिकडे पाईपलाईनमधून पाणी नेले. सगळं पाईपच आपलं तिथं सगळं पाईप तिकडे लावून ठेवलेलं होतं. आता काही हा ना. इकडे बांधकाम चालू आहे, म्हणजे आपल्या बघा ना रानात कसं पाईप शेजाऱ्याचं. कसं झालंय तुम्ही पाहू शकताय, डायरेक्ट दबलाय. तर शेजाऱ्यांचं काम चालू आहे. हो ना, तर त्यांनी अख्खं पाईप वगैरे मोडपून राहिले, काही डोक्यात तापून पाणी घ्यायला काय हरकत नाही, पण तसं हरकत करायची गरजच काय आहे बरं? पाईपच्या पोस्तावर चला तिथं आता पाणी सोडतोय. मोटर केली काय कसं तू करते तर ते दलिंद्र काय होतं तसं? खाली नाही जावं पाहिजे, म्हणजे झालं. कसं काय जाऊन बांधलेलं आहे ना, पाईपच जापता येणार नाही. पाणी तिकडं. हा ना. मग मला येऊ द्या ना, तर चिखलात माझंच पाय घुसून मोडन ते मोडन. आता निघालोय आम्ही, कारण की ना ती वाकडं झालं म्हणून आता ते पाईप पाणी सोडताच आहे नाही बांधकामला. ते आता निघालोय आम्ही आता. मला लय राग येते खरंच. हा एवढं खर्च करायचं आणि काय गरज का लोकांना तिकडे काय गडबड करायची. सगळं पाईप वाकडं झाले मित्रांनो. आता लय डोक्याला ताप देते. एवढं खर्च करायचं आणि दुसऱ्यासाठी का? अहो, स्पेशल त्यांच्यासाठी आहे ना दुसरी बी मोटर आहे घरची. तर त्याच नेहमी इथून मागं तर तेच पाणी घेत होतं, त्याच मोटरीचं. आणि आता ही सोलर केलं म्हणून त्याचं आता पाईप दुमतून केलंय. चला जाऊ द्या. काष्टीला आलो होतो आम्ही, गुरांसाठी गोळ्या घेतल्या. तर आता आम्ही परत रिटर्न निघालोय. काय करत तुमचं नशीबच नाही वाटतं. चला जाऊ द्या आता. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय. बाय.